तुम्हाला सकाळची शाळा म्हणजे काय माहीत आहे? म्हणजे आमच्याकडे कसं 7:30ला गेलं की 11:30ला शाळा सुटायची आणि ती आठवड्यातून एकदाच असायची शनिवारची. त्याला सकाळची शाळा आम्ही म्हणायचो. ती सवय तोंडात बसलेली आहे. तसं तर नीलची 2ला सुटते आज शनिवारी. तर त्याच्यासाठी इथं मी अंड्याची भुर्जी केली होती आणि चपात्या केल्या होत्या. तो त्याचा डबा भरला, तो गेला. इथं कणी फणस मी उकडून घेतलेल्या 6:15-5 झालेले आहेत. कारण मला आता सगळ्यांसाठी बाकीच्यांच्यासाठी फणसाची भाजी बनवायची आहे. तर इथं बाहेर बघा धुकं आणि थंडी तर कणी काय बोलायलाच नको, बाहेर पडायला पण नको वाटते. पण तरी पण अशा गारव्यात कणी थोडा वेळ बाहेर आलं की एकदम असं भारी वाटते, फ्रेश असं वाटते. तर इथं मी कणी फणसाच्या भाजीसाठी फणसाचे तुकडे करून रात्रीच कुकरला लावून घेतलं होतं. फक्त आता काळे वाटाणे कणी उकडून घेतले, म्हणजे रात्री ते भिजत घातले होते, ते आता उकडून कणी इथं फोडणीला दिलेले. ही फणसाची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत पण चांगली लागते, किंवा तसंच जरी नाश्ता म्हणून म्हणजे पोहे कसं खाते तसं जरी नाश्ता म्हणून ही फणसाची भाजी खाली कणी तरी पण छान लागते. अगदी अशी चमचमीत झणझणीत झालेली मी तुम्हाला दाखवते. इथं फक्त याच्यामध्ये पण भरपूर असा कांदा घालायचा आणि तिखट मीठ तेल, आणि मी इथं काळे वाटाणे उकडून घातलेले, बाकी काही घातलेलं नाही फणसाच्या भाजीमध्ये. तर भाजी झालेली अजून तनूसाठी डब्यासाठी चपात्या बनवायचे, तोपर्यंत म्हटलं चहा बनवून घेऊया. तर इथं मी ही नवीन चहा पावडर आणलेलं आहे, म्हणजे थंडीचं पण दिवस चालू आहेत आणि थोडंसं म्हटलं ह्या चहा पावडरमध्ये असे खडे मसाले, थंडीमध्ये घसा वगैरे सर्दीचा त्रास होतो ना, तर त्यासाठी ही पावडर मला बरी वाटली म्हणून आणलेली, आज पहिल्यांदाच वापरायला काढलेले. चला तर ताईनं चहा घ्यायला या. ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा.